दिल्ली NCR मधील भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये टाका अशा पद्धतीचे निर्देश 11 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने दिलेले होते। पण श्वानप्रेमींच्या आवाजानंतर सुप्रीम कोर्टाने आपल्या त्या निर्णयामध्ये बदल केलेला आहे आणि त्यात काही बदलाव आजच्या सुनावणीवेळी की आजच्या निकालावेळी सुप्रीम कोर्टाने सुचवल्याचं आपल्याला बघायला मिळते। सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी। सिद्धार्थ सर, आजच्या निर्णयामध्ये नेमकं काय काय बदल सुप्रीम कोर्टाने केल्याचं बघायला मिळते? बघा, सुप्रीम कोर्टाने स्वतःचाच त्यांचा 11 ऑगस्टचा जो निर्णय आहे तो काही प्रमाणात मॉडिफाय केलेला आहे। त्यांनी काय सांगितलेलं आहे की ज्या कुत्र्यांना इम्पाउंड केलं आहे दिल्लीत म्युनिसिपल कॉर्पोरेशननी किंवा NDMCनी, त्यांना स्टेरिलाइज करून त्यांची नसबंदी करून आणि त्यांना जंताचं औषध देऊन परत रस्त्यावर ठेवण्यात यावं। जिथून त्यांना उचललं होतं, ज्या वॉर्डातून किंवा रस्त्यातून, परत त्याच एरियात त्यांना ठेवण्यात यावं। आणि त्याच्यानंतर जर कोणी त्यांच्या तिथे फीडिंग पॉईंट केले जातील म्युनिसिपालिटीतर्फे, तिथंच त्यांना जेवण देण्यात येईल। जर कुठल्या श्वानप्रेमींनी त्यांना कुठेही रस्त्यावर जेवण ठेवलं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल। आणि जर श्वानप्रेमींनी जर कुठल्या अधिकाऱ्याला थांबवलं, त्यांचं कर्तव्य निभावण्यास थांबवलं किंवा त्याच्यात व्यत्यय आणला तर त्यांच्यावर पण कारवाई केली जाईल। जे रेबीज झालेले कुत्रे आहेत त्यांना आतच ठेवलं जाईल, त्यांच्यावर ट्रीटमेंट केली जाणार आहे, त्यांना रस्त्यावर सोडता येणार नाही। आणि 8 आठवड्यानंतर परत हे मॅटर ऐकलं जाईल। तोपर्यंत सर्व राज्य सरकारांनी त्यांचं उत्तर राज्य सरकारच्या मुद्द्यावरती मी येतो, फक्त याचा अगोदरचाच मुद्दा मी घेतो। तुम्ही म्हणताय बदलाव केला, पण सुप्रीम कोर्टाने 11 ऑगस्टला स्पष्टपणे सांगितलं होतं की सगळ्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये टाका। आता त्यातल्या काही कुत्र्यांना सोडण्याचे निर्देश दिलेत। एक प्रकारे तो निर्णय बदललाय असं म्हणायला वाव आहे? नाही, बघा, दिल्लीमध्ये 8 ते 10 लाख कुत्रे आहेत। हा निर्णय त्यावेळेस दिल्ली पुरताच होता। आजच्या निर्णयाने सुप्रीम कोर्टाने व्याप्ती वाढवली आहे, सर्व राज्यांना सांगितलेलं आहे। आणि सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की ह्याच्यावर एक राष्ट्रीय नॅशनल पॉलिसी घेतली जाईल। आता एवढे कुत्रे ठेवायला न्यू दिल्ली म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा MCDलाच जागा नव्हती। तर आता काही प्रमाणात सुप्रीम कोर्ट म्हणलं आहे की जे कुत्रे आहेत आणि जे स्वस्त आहेत, फक्त त्यांना रेबीज जर नसेल तर त्यांना डिवर्मिंग करून त्यांचे जंताचं औषध देऊन आणि त्यांची नसबंदी करून परत त्यांना रस्त्यावर सोडण्यात यावं। कोर्टानं आज हा निर्णय राज्यव्यापी देशव्यापी केल्याचं बघायला मिळतंय। सगळ्या राज्य सरकारला पण कोर्टाने यात नोटीस हो, देशव्यापी केलाय, म्हणजे त्यांना नोटीस इश्यू केलेली आहे। आजचा जो मागचा निर्णय दिल्ली पुरताच होता आणि आजचा जो मॉडिफाय केलेला निर्णय पण दिल्ली NCR पुरताच आहे, कारण तो दिल्लीमध्ये मागचा निर्णय लागू होता। देशात तो लागू झालेला नाहीये। राज्य सरकारांकडून त्यांचं म्हणणं आता मागितलेलं आहे। 8 आठवड्याच्या आत ते त्यांचं म्हणणं मांडतील आणि 2 महिन्यानंतर परत हे मॅटर ऐकलं जाईल। आणि त्याच्यात सुप्रीम कोर्टाचा प्रयत्न आहे की एक नॅशनल पॉलिसी बनवली जावी की ज्याच्याकडून भटक्या कुत्र्यांचे प्रेमी आहेत त्यांना पण शांत केलं जाईल आणि जे त्याच्या विरोधात आहेत भटक्या कुत्र्यांना त्यांना पण न्याय दिला जाईल। तर एक नॅशनल पॉलिसी केली जाईल। तर आता तुर्तास हेच सांगितलं गेलं आहे की ज्या काही हजार कुत्र्यांना तुम्ही इम्पाउंड केलेलं आहे त्यांना परत तुम्ही त्यांची ट्रीटमेंट करून बाहेर रस्त्यावर सोडा, पण त्यांना खायला डेझिग्नेटेड फीडिंग पॉईंट असतील। कोणीही कुठेही त्यांना खायला देऊ शकत नाही। असं जर कुठं खायला टाकलं तर त्याच्यावरती कारवाई होणार? हो, त्याच्यावर त्या लॉ प्रमाणे कारवाई केली जाईल, फौजदारी कारवाई पण केली जाईल। आणि जर कोणी त्याच्यात व्यत्यय आणला किंवा कोणाला अडचण निर्माण केली अधिकाऱ्यांना तर त्यांच्यावर पण कारवाई केली जाईल। जो इंडिव्हिज्युअल किंवा NGO आहे तर त्यांच्यावर पण कारवाई केली जाईल। आणि इंडिव्हिज्युअल किंवा NGO जे सुप्रीम कोर्टात आले आहेत त्यांना सांगितलं आहे की तुम्ही 2 लाख रुपये डिपॉझिट करा। ते 2 लाख रुपये हे श्वानांसाठी वापरले जातील, तुमचा जेन्युइननेस की तुम्ही जेन्युइन आहात। आणि ज्या कोणत्या हायकोर्टात प्रकरणं चालू आहेत कुत्र्यांसंबंधीचे सगळे प्रकरणं सुप्रीम कोर्टाने स्वतःकडे वर्ग केले आहेत। म्हणजे ऑर्डर मॉडिफाय केली आहे, काही प्रमाणात कुत्र्यांना बाहेर सोडण्यात आलं आहे, पण आता जे दिल्लीपुरती ऑर्डर होती ती पूर्ण देशासाठी आहे, इम्प्लिमेंट नाही झाली। पूर्ण देशातल्या राज्यांचं म्हणणं त्यांना मांडायला वेळ दिली गेली आहे आणि 8 आठवड्यात ते त्यांचं म्हणणं मांडतील आणि पुढील निर्देश सुप्रीम कोर्ट 2 महिन्यांनी परत देईल। शेवटचा प्रश्न विचारतो सिद्धार्थ सर, असं म्हणता येईल श्वानप्रेमींचा एक प्रकारे विजय आहे असं म्हणता येईल का? कारण 11 ऑगस्टच्या निर्णयानंतर श्वानप्रेमींमध्ये खूप मोठी नाराजी होती आणि त्यानंतर कोर्टानं स्वतःहून दखल घेऊन 14 तारखेला सुनावणी केली होती। हो, विजय काही प्रमाणात आहे की जे कुत्रे आत होते त्यांना बाहेर पाठवण्यात आलं आहे, पण दुसरीकडे सगळ्या देशापुरतं आता हे त्यांनी सांगितलं आहे की सगळ्या देशातल्या राज्यांनी हे करा। काही लोकांचं म्हणणं होतं की हे NCR पुरतंच का? आता सुप्रीम कोर्ट म्हणतंय की पूर्ण देशासाठी आम्ही नोटीस इश्यू करतोय आणि सगळ्यांनी आपापलं म्हणणं मांडावं। म्हणजे दोन्ही बाजूंना एकाप्रमाणे सुप्रीम कोर्टाने खुश करायचा प्रयत्न केलेला आहे। हे वकील सिद्धार्थ शिंदे होते, त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिलेली आणि सांगितलेलं आहे की सुप्रीम कोर्टानं 11
तारखेला जो निर्णय दिलेला होता त्या निर्णयामध्ये बदल करून एक प्रकारे श्वानप्रेमींची जी शंका होती किंवा श्वानप्रेमींनी ज्या शंका उपस्थित केल्या होत्या त्यांचंही समाधान करण्याचा प्रयत्न आजच्या निर्णयामधनं सुप्रीम कोर्टाने केल्याचं बघायला मिळतं। 8 आठवड्याच्या नंतर या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे। यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे प्रकरण यापूर्वी फक्त दिल्ली आणि NCR पुरतं मर्यादित होतं। आता सगळ्या राज्यांना सुप्रीम कोर्टानं नोटीस बजावलेली आहे आणि त्यांची देखील उत्तर सुप्रीम कोर्टानं मागवली आहे। त्यामुळे बघावं लागणार आहे 8 आठवड्याच्या नंतर सुप्रीम कोर्ट या प्रकरणी नेमकं पुन्हा काही नवे दिशानिर्देश देतं का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण आजच्या निर्णयामुळे श्वानप्रेमींना एक दिलासा मिळालेला आहे असं म्हणायला निश्चितच वाव आहे। कॅमेरा पर्सन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।